हेलो पीपल, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? असलंच पाहिजे. तर ना आज होता सॅटर्डे, माझी सुट्टी होती. मी काही दिवसभर असं काही वाव केलं नाही आहे जे मी शूट करेल. आता वाजले आहेत रात्रीचे 12 नाही 12:30 वाजलेत ॲक्च्युली. आणि मी तुम्हाला माझं अपडेट देते की मी आज दिवसभरात काय केलं. माझ्या चेहऱ्यावरनं बघू शकता तुम्ही की मी किती थकलेली आहे ते, ठीक आहे. आणि मग मी डिसाईड केलं की आता आपण तुम्हाला एक नवीन टॅलेंट दाखवणार आहे मी माझ्या मुलाचं, जो खूप छान गाणी गातो आणि त्याला सिंगर व्हायचं आहे. म्हणजे रोज आमचं काही ना काहीतरी वेगळं असतं. कधीतरी सिंगर व्हायचं आहे. हां, रिथानाला पण सांगते हां. तर कधीतरी सिंगर व्हायचं असतं, कधीतरी पोलीस व्हायचं असतं, कधी काय व्हायचं असतं बाबू? आर्मी ऑफिसर व्हायचं असं. म्हणजे रोज आमचं काही ना तरी. त्या दिवशी आम्हाला ॲस्ट्रोनॉट व्हायचं होतं. म्हणजे रोज आमचं असं काहीतरी वेगवेगळं होत चालतं. हां, तर आमच्याकडे अजून एक सुपरस्टार आहे जी स्वतःला खूप अशी म्हणजे खूप अशी छान असे हिरोईन समजते स्वतःला. बाबू तुझं नाव काय? हां, मी तुम्हाला बोलत आणि ती स्वतःचं नाव ठेवून घेतलं तनया म्हणून. तर आता आपण जास्त वेळ वाया ना घालवता एका मुलाला सांगूया गाणं गायला, ठीक आहे? आर यू रेडी सर? आर यू रेडी? हां, चला गाणं गा. दिल्ली से मनाले रेट वो पटाए फसाना दिल से दिलाने लड़का तेरा दिल बस. रिधांना खूप लाजतो. म्हणजे ना त्याला असं कॅमेऱ्यासमोर यायचं असतं, पण तो ना खूप लाजतो. म्हणजे तो कॅमेरा शाय वगैरे असं काही नाही आहे, बट समटाईम्स ही फील लिटल बिट ऑकवर्ड. ओके. हां, हा आहे रिधान, आमचा बोबड्या. बाबू नको. आणि ही एक गुंडी आहे. गुंडी मी म्हणते याच्या मागचं रिझन आहे, तिला गुंडी म्हणण्याच्या मागं रिझन आहे, ठीक आहे. ही मुलगी माझे हेडफोन कानातले आता एअरपॉड टाईप हे असे फेकत होती खाली. म्हणजे जिथे काही नसेल ना तिथे ही मस्ती करणार. हो की नाही बाबू? ऐकलं तुम्ही? बोल बाबू, तू बोल. हॅलो. हां, विचार तुम्ही जेवले का? मी जेवली. बाबू तू काय खाल्लं? डाळ भात खाल्ला. आणि सकाळी काय खाल्लं? काय खाल्लं सकाळी? नाही, ते नाश्त्याला खाल्लं. दुपारी जेवली काय तू? चपाती खाल्ली ना तू? कशी खाल्ली चपाती? आणि आंबरस खाल्ला ना तू? हां, तर आज आम्ही दुपारी मस्तपैकी आंबरस चपाती. आज खूप छान जेवण होतं घरी. आज टाईम होता ना. हे बघा ह्याची नाटकं सुरू झाली. रिदू. हां, आणि मी तुम्हाला काल सांगायचं राहिली. हे बघा बाबू इकडे ये. हा ना बाथरूममध्ये पडला काला. माहीत नाही कसा पडला, पण पडला जोरात, ठीक आहे. इथे असं लागलं आहे, इथे असं जरा लागलं आहे ह्या मुलाच्या. आणि तरी पण याच्या अंगातले ऊत काही कमी नाही झालेत, ठीक आहे. आज दुपारी तो सेल घ्यायला गेला आणि दरवाजाचा टोक त्याच्या डोळ्याच्या इथे लागलं. म्हणजे माणसाच्या अंगात किती ऊत असावा ना, तेवढा ह्या मुलाच्या अंगात आहे. हो की नाही रिदू? ह्या साईडलाच लागलं. बघ जरा इकडे कर. इकडे त्याला ना अशी खोच पडली आहे. हे बघा इथे दिसते तुम्हाला? हां, ही खोच पडली आहे. काय बाई? हां, रिथाने तू कशी पडली बाई? धपकनी पडली ती. कशी पडली? हां. उद्या तू परवा आहे ना, परवा तेव्हा ऑफिसला गेली होती ना 2 दिवसांनी. परवा म्हणजे परवा? डे बिफोर यस्टरडे. आणि परत पाणी पडलं, माझ्याकडून असं सरकलं, डोक्यावरच पडली. अशी पडली नाही. ही मुलगी आणि हा मुलगा नुसते धडपडत असतात घरात, ठीक आहे. तर मी तुम्हाला सांगते, मी सकाळपासून सकाळी उठले मी. आज मी उठले 9:30ला. मी 9:30ला उठले. उठलो मी तर 2 तास. हां, आता हे ह्या 2 मुलांची एक सवय की माझ्या गळ्यातली चेन ह्या दोघांना हवी असते, ठीक आहे. नेहमी. आणि जे हे लोक म्हणतात ना, हे खरं आहे. जोपर्यंत मुलगी नाही तोपर्यंत खाऊन घ्यावं. ही मुलगी मला खाऊनही देत नाही. माझी आईस्क्रीम ही खाऊन टाकते. म्हणजे मला भेटतच नाही. आणि हा पण काही कमी नाही आहे. हा नमुना पण काही कमी नाही आहे. हा पण माझी आईस्क्रीम खातो. त्या दिवशी मला रिधानच्या आजीने ना आईस्क्रीम आणली होती. म्हणजे घरात सगळ्यांना आणली होती. यांना ते छोटे 10वाले कप भेटतात ना, 10-20 वाले कप भेटतात व्हॅनिला आणि स्ट्रॉबेरी, ते आणले होते. माझ्यासाठी एक आणली होती. तर मी फ्रीजमध्ये ठेवली. म्हटलं आता 8 वाजता काय आईस्क्रीम खाणार, जेवल्यावरती खाते. तर मी जेवायच्या अगोदर
याने आईस्क्रीम खायला घेतली आणि मग मी नको बोलली ना, मग असं एकदम असं गरीबासारखं तोंड केलं की मम्मा मला आईस्क्रीम खाऊन देत नाही, असं तोंड केलं. ठीक आहे. मी खाऊन टाकेन. तर मी म्हणते किती त्या मुलांमध्ये हे इमोशनल हे असतं की आपण जर थोडेसे अश्रू ढाळले की मम्मीला आम्ही इमोशनल ब्लॅकमेल बनवू शकतो. हे मला नको तूच खा, मला नको तूच खा असं. खायचीच होती आईस्क्रीम, याला खायची होती, पण आता बोलणार कसं? मम्माने एकदा नाही बोललं आहे ना की आईस्क्रीम नाही खायची रे तू, तर मला नाही खायची तूच खा, मला नाही खायची तूच खा. आणि मी एकदा म्हटलं ना जाऊ दे खा रे बाबू, लगेच ती आईस्क्रीम खोलली आणि खायला सुरुवात केली. हो की नाही? हे बघ, आता तोंड लपवायचं. आता तोंड खरं बोललं की तोंड लपवतं का नाही तू बाबू? बरं ठीक आहे, सांग मग मला कोणती आईस्क्रीम आवडते? ओरिओ. नाही. चॉकलेट. हां. आणि मला चॉकलेट असं ते मँगो आवडते. मँगो. ठीक आहे. आता मी सांगू रिधानला सगळ्या आईस्क्रीम आवडतात. अशी एकही आईस्क्रीम नाही जी रिधानला आवडत नाही. कुल्फी म्हणा, परत एखादे काय बोलतात ते चॉकलेट बार म्हणा, किंवा कोन म्हणा, डब्यातली 10वाली आईस्क्रीम म्हणा, अशी सगळ्या आईस्क्रीम रिधान खातात. एक अशी पर्टिक्युलर फेवरेट याची कोणती नाही आहे. ठीक आहे. आणि बरं सांग मला, मग मला जेवायला काय आवडतं? भाकर आणि भाजी. मम्मा भाकर कधी खातच नाही, मग मला भाकर हा प्रकारच आवडत नाही. बटवाडी तर खाते. मी भाकर खाते पण मला भाकर आवडत नाही. मला आवडतं काय खायला ते सांग. चपाती, हां. भाजी, कालवण, भात, पाणी. पाणी. पाणी सिरियसली पिते रिधू? ना, पाणी पिते ना. ठीक आहे. आता मी सांगू रिधानला खायला काय आवडतं? रिधानला खायला आवडते पनीरची भाजी, फिश, चिकन, अंडी. हो की नाही बाबू? आणि असं मध्ये काही असेल ना की चीज बॉल, शेजवान चकली, हो ना बाबू, बिस्किट, म्हणजे त्याच्या मूडवरती डिपेंड आहे त्याला काय खायचं. असं फेवरेट अशी एक अशी गोष्ट नाही. आता एका मुलीला अटेन्शन नाही भेटलं ना, आता ती येणार आपल्याकडे. येस बाबू, यश बाबू. तू ABCD बनवून दाखव चल सगळ्यांना. बोल. ए. थांब बाबू. A B D F G H J K L M N O P Q R S T U V W X Y Z. आता आपण 1 to 10 बोलूया. 1 2 3 4 6 8 9 10. आता आपण सगळ्यांना गुड नाईट विश करूया. गुड नाईट, टेक केअर, स्वीट ड्रीम्स. हां, आता रिधान पण तुम्हाला विश करणार आहे. बोल सगळ्यांना. बस गुड नाईट. तनया आपलं सारंगेकर. सारंगे असं कर हाताने. सारंगे. बाय बाय गाय.